बीड जिल्ह्यामधील जो निकाल आहे 12वीच्या परीक्षेचा तो गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 5%पेक्षा कमी लागलेला आहे. जो मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर असायचा, यावर्षी मात्र द्वितीय क्रमांकावरती हा रिझल्ट आलेला आहे बीड जिल्ह्याचा. त्याचं कारण म्हणजे जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न राबवला होता, ज्या प्रत्येक CCTV कॅमेरे प्रत्येक सेंटरवरती लावण्यात आले होते, त्याचा हा परिणाम आहे. आणि कशा पद्धतीने या परीक्षा पार पडल्या, सर काय सांगाल, कशा पद्धतीने या परीक्षा पार पडल्या, जो रिझल्ट लागला आहे बीड जिल्ह्याचा असेल किंवा महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांकावरती जिल्ह्याचं गेल्या वर्षी जी आकडेवारी होती यावर्षी 5% कमी आहे, काय सांगाल? निश्चितच ह्याच्यामध्ये कॉपीमुक्त अभियान जे आहे राबवले शासनाने, त्याचा परिणाम निकालावर झालेला आहे. हे सगळ्या स्तरातून म्हणजे माहिती मिळालेली आहे. तरी पण जी ही अभियान राबवलं, हा निश्चित ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी गुणवंत आहेत त्यांना ह्याचा निश्चित फायदा झालेला आहे. कारण जे विद्यार्थी खऱ्या अर्थानं अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे कॉपीमुक्त अभियान ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर आमच्या जी महाविद्यालयाचं परीक्षा होती ती इन कॅमेरा झाली. सर्व हॉलमध्ये कॅमेरे वगैरे होते आणि शासनाचे जी प्रतिनिधी होतात ते सुद्धा महाविद्यालयामध्ये पूर्ण पेपर संपेपर्यंत त्यांनी इथं थांबलेले आहेत, मॉडरेट केलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या जी परीक्षा पार पडल्या, निश्चितच जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले ते निश्चितच खऱ्या अर्थानं त्यांना आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण की हे खरं त्यांच्या कष्टाचे मार्ग आहेत असं मला वाटतं. काय सांगशील, किती गुण मिळाले आणि कशा पद्धतीने अभ्यास केला होता आणि कॉपी मुक्तीचा काय तुला परिणाम जाणवला? मला 93% गुण मिळाले आणि अभ्यास फक्त इंग्लिश वगैरे ते सगळ्या सब्जेक्ट्सचं कसं करायचं सरनी सांगितलं होतं थोडंफार. आणि मी जेचा अभ्यास करतो त्यामुळे सायन्स मॅथमध्ये तेवढा त्रास नाही झाला. बाकी कॉपीमुक्तीमुळे तर फायदाच झाला, कारण गोंधळ नव्हता क्लासमध्ये काहीच, आणि मग आरामात पेपर लिहिता आला. आज काय अपेक्षा आहे आता वडिलांकडनं, आईकडनं काय आनंद व्यक्त केला जातो? त्यांना तर छानच वाटते खूप एकदम. ओके, आणखी माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काय सांगशील बेटा, या कॉपी मुक्तीमुळे तुला काय वाटलं आणि तुझा जे गुण मिळाले ते कशा पद्धतीने किती आहे? मला 77% पडले, पण ह्या कॉपी मुक्तीमुळे CCTV असल्यामुळे आणि स्ट्रिक्ट चेकिंग झाल्यामुळे कोणताही क्लासमध्ये गोंधळ झाला नाही. त्यामुळे जे पेपरचा वेळ होता तो आम्हाला पुरेपूर वापरता आला आणि त्यामुळे आम्हाला सगळं नीट करता आलं आणि गुण पण चांगले आलेत आणि जे खरे गुण असतात ते समोर आलेत. आता पुढे काय करायचं ठरवलं? पुढे सध्या मी नीटची तयारी करते, त्यामुळे सायन्समधूनच एक तर मेडिकल नाही तर मग फॉरेन्सिकमध्ये जाईल. काय किती गुण मिळाले पाहिजे? मला 82% आलेत आणि 82% पुढे हां. आता मी सध्या नीटची प्रिपरेशन करत आहे. नीटमधून मला MBBS करायचं आहे. इन केस इफ MBBS नाही तर मला ॲटॉमिक एनर्जी ते CUES कॉलेज मुंबई येथे जाण्याची आवड आहे आणि मी ती प्रिपरेशन चालू करते आणि चालू आहे माझी सध्या. जो कॉपीमुक्त पॅटर्न राबवला होता त्याचा परिणाम जाणवला का? काय त्रास वाटला का? हां, तो नक्कीच आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे तो कॉपी मुक्त अभियानाचा. त्याचा आम्हाला खूप लाभ झाला आहे. त्यामुळे आम्हाला पेपर जो होता तो एकदम टाईममध्ये आणि आमचा जो पेपर लिहिण्याचा पूर्ण जो टाईम होता आम्ही फुल यूज करू शकलो आणि आम्हाला जो पण टाईम होता तो आम्ही पूर्ण रितशीर आमचा जे पण पेपर होता आम्ही एकदम सुटसुटीत ते सगळं पेपर आम्हाला लिहिण्यात आलं. म्हणून लाईक झाला पेपर लिहिणं चांगलाच लिहिण्यात आलं. एक पालक आहेत आपल्यासोबत, काय सांगाल ताई, जो विद्यार्थ्यांनी गुण मिळाला आहे तुमच्या मुलांना कसं वाटतंय, काय सांगता? त्याला सायन्स विभागामध्ये 93% गुण मिळालेले आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. याच्यामध्ये कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. त्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवलं तर राबवलंच, पण या पद्धतीचे जे विद्यार्थी असतात जे की ॲडव्हान्स JEE किंवा नीट प्रिपरेशन करतात त्यांना या गोष्टीचा फायदा झालेला आहे. आणि या पद्धतीने जरी कंटिन्यू राहिलं कॉपीमुक्त अभियान परीक्षेसाठी तर नक्कीच अशा हुशार विद्यार्थ्यांना त्याचा उपयोगच होणार आहे. आणि त्या वेळोवेळी कॉलेज प्रशासनानं आम्हाला मदत केलेली असल्यामुळं आम्हाला या कॉलेजचा पण अभिमान आहे. या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं आणि व्यवस्थितपणे इथे परीक्षा झाल्या. कुठल्याही शासनाच्या नियमाच्या बाह्य काहीही झालेलं नव्हतं आणि व्यवस्थितपणे सगळं लिहिण्यात आल्यामुळं विद्यार्थ्यांना पण त्याचं समाधान होतं आणि आम्ही आनंदी तर आहेतच छान मार्क मिळाल्यामुळं. तर पुढे JEEचं प्रिपरेशन करतं त्याच्यामुळे आता बघू पुढे. ओके, माझ्यासोबत काही प्राध्यापक आहेत, त्यांना देखील आपण विचारूया. सर,
पुढे आता हे जे कॉपी मुक्तीचं आव्हान आहे किंवा येणाऱ्या आता ज्या विद्यार्थी आहेत त्यांसाठी काय आव्हान असेल, काय आव्हान? महाराष्ट्र शासनाने आणि बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी जो अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवला, त्याचा परिणाम असा झाला की जे होतकरू विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. ज्या पद्धतीनं यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबवलं आणि परीक्षा पार पडल्या, त्याच पद्धतीने परीक्षामध्ये सुद्धा कॉपीमुक्त अभियान राबवून या परीक्षा पार पाडाव्यात की जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांचं यामध्ये कल्याण होईल अशी एक अपेक्षा आहे. ज्या प्राध्यापक आणि जे पालक आहेत त्यांचा आज समाधान व्यक्त करत आहेत की जे होतकरू विद्यार्थी आहेत यांना कॉपीमुक्तीमुळे नक्कीच फायदा झाला आहे आणि प्रशासनाने देखील याचं कौतुक केलं आहे. जरी जिल्ह्याची टक्केवारी जरी कमी आली असेल, पण यामध्ये जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे परिश्रम घेतलेले आहेत, या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीमुळे कुठेतरी न्याय मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.